हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत करते तुमचं माझ्या पुन्हा एका छानशा ब्लॉगमध्ये। तर आजच्या ब्लॉगमध्ये काळा कुट्ट झालेला जो तवा असतो तो आपल्याला पांढरा शुभ्र कसा करता येईल हे तुम्हाला दाखवणार आहे। तर तुम्ही पाहू शकता हा जो तवा आहे माझा खूप महिने झाले होते रोज क्लीन करण असं बोलता बोलता त्याच्यावरती किती मोठा जाड थर साचतो आणि तोच नंतर आपल्या चपातींना लागतो, म्हणजे चपात्या करपतात किंवा तेच जो काळा थर आहे तो चपात्यांना लागतो। तर हा थर आपल्याला पूर्ण काढण्यासाठी गॅस जो आहे ना तो मोठा करायचा आहे आणि त्यावरती आपला जो तवा आहे तो ठेवायचा आहे। तर तापलेला जो तवा असतो ना त्यावरती आपल्याला अशा प्रकारे मीठ जे असतं ना ते पसरून ठेवायचं आहे। त्यानंतर तवा तापल्याच्या नंतर आपल्याला त्याचा जे काळा थर आहे तो अशा उलटण्याच्या साहाय्याने किंवा सुरीने पूर्ण काढायचा आहे खरडून। तर तवा एकदम तापला की तो जो थर असतो ना काळा तो आरामशीर निघायला सुरुवात होते। तर मैत्रिणींनो, यासाठी ना तुम्ही जास्त करून तवा जो आहे ना तो गॅसवरच ठेवा आणि गॅसवर ज्या वेळेस तवा असतो त्यावेळेस तो तापलेला असतो भरपूर आणि त्यावेळेस पूर्ण जो लेयर आहे ना तो सुटतो, वरचा जो काळा आहे ना भाग तो। तर अशा प्रकारे त्यानंतर मी त्यामध्ये विनेगर जे आहे ना ते 2-3 झाकणं विनेगर टाकलं आहे, खायचं सोडा टाकला आहे आणि त्यानंतर आपलं जे भांड्याचं लिक्विड असतं विमचं किंवा कुठलंही ते टाकलं आहे आणि त्यानंतर पूर्ण असं गरम गरम असतानाच पूर्ण तारेची जी घासणी होती त्यानेच मी असं घासून काढलं आहे। त्यानंतर जो जाड थर असतो ना काळा तो जर निघला नाही तर गरम तवा एकदम करून त्यावरती विनेगर टाकायचा आहे। तर जिथं जिथं विनेगर पडतं ना तिथं तिथं पूर्ण भाग जो आहे तो पांढरा दिसू लागतो। तर पाहू शकता जिथं विनेगर टाकलं आहे ते पूर्ण क्लीन व्हायला सुरुवात होते। तर अशा पद्धतीनं बरंच जो तव्याचा भाग आहे तो विनेगरच्या सहाय्याने क्लीन झाला। परत आणखीन मी जो जो काळा भाग आहे तिथे विनेगर स्प्रेड करत आहे। स्प्रेड केल्याच्या नंतर तो भाग पूर्ण काही चांगला होतोय। तर पाहू शकता तुम्ही काळा थर जो आहे तो मध्ये पूर्ण काही निघून येत आहे। तर अशा पद्धतीनं थोडं विनेगर टाकल्याच्या नंतर तुम्ही परत उलटण्याच्या सहाय्याने तो खरडून काढायचा आहे। त्यानंतर मी जो तवा आहे ना त्याच्या ज्या कडा होत्या त्या जास्त एकदम काळ्या होत्या। मधला भाग तर क्लीन झालाच होता बराचसा, पण जे कडेला होतं काळं तर ते काही इतकं निघलं नव्हतं। तर त्यासाठी लिंबूच्या साहाय्याने आपण परत विनेगर जे आहे ना ते व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे। तर पाहू शकता तुम्ही तर बराचसा जो तवा आहे तो मस्त असा पांढरा शुभ्र झालेला आहे। तर हा जो तवा होता ना खूप खूप काळा होता। तर जो मध्ये मध्ये काळं काळं दिसतं आपल्याला तर ते आपण एखाद्या ब्लेडच्या साहाय्याने किंवा सुरीच्या साहाय्याने असं पानाखाली तवा धरून तो पूर्ण काही क्लीन करू शकतो। थोडंफार मध्ये आधे काळं जे होतं ते ऑलरेडी पहिल्यापासूनच जो मधला पोर्शन आहे तो काळा होता, त्यामुळं भरपूर जो तवा आहे तो छान आणि मस्त असा पांढरा शुभ्र निघाला होता आणि जे काळं दिसते तुम्हाला मी सुरीच्या साहाय्याने अशा प्रकारे ते खरडून काढला आहे। तर मैत्रिणींनो, तवा क्लीन करण्यासाठी ही कृती तुम्हाला कशी वाटली? व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।